ठीक आहे, किती वर्ष आलं आन्सर त्याचं आलं आलं सगळ्यांचं? ठीक आहे, पुढचं काय रे? थांब एक मला बंद करू दे फक्त. पुढचं गणित घ्या. सरळ व्याजाने गॅरेज टाईप नंबर 8, टाईप नंबर 8वा. सरळ व्याजाने एका रकमेची दाम 4 पट, सरळ व्याजाने एका रकमेची दाम एका रकमेची दाम 4 पट, दाम 4 पट ही 3 वर्षात होते. दाम 4 पट ही 3 वर्षात होते, तर दाम 10 पट किती वर्षात होईल? दाम 10 पट किती वर्षामध्ये होईल? सगळ्यांनी लक्ष द्यायचं एकदम. याच्यामध्ये पुस्तकामध्ये विषय तर खूप वेगळी एक्सप्लेन केली त्यांनी. पुस्तकामध्ये ह्या मॅथची एक जी मेथड आहे ती खूप क्रिटिकल आहे. वाटलं तुम्हाला मी व्हॉट्सअपला पण सेंड करू शकतो की जी मेथड तुमच्या लक्षात राहिला की अवघड होते. तुम्हाला एकदम सोपी आणि सरळ सांगतो मी की बघा, दाम 4 पट 3 वर्षात होते. किती वर्षात होते? दाम 4 पट किती वर्षात होते रे? 3 वर्षात. म्हणजे बघा 3 वर्षात किती दाम होते? 4 पट दाम होते. 3 वर्षात किती दाम होते? 4 पट. तर दाम 10 पट किती वर्षामध्ये होईल? तर x वर्षात दाम किती होईल? 10 पट होईल. आता बघा 4 पट दाम होणं म्हणजे 1 पट मुद्दल असणं, 1 पट काय असणं? मुद्दल असणं, आणि 3 पट काय असणं? व्याज येणं. 3 पट काय येणं? व्याज येणं. आता 10 पट दाम होणं म्हणजे 1 पट काय असते? मुद्दल, आणि 9 पट काय येतं रे? व्याज येतं. आता बघा तुम्हाला एकदम सोपं गणित झालंय. जर याच्यामध्ये जर 3 वर्षामध्ये काय होतंय? 3 वर्षात 3 पट व्याज येते. किती पट व्याज येतंय? 3 पट व्याज येतं. 3 वर्षात किती पट येतंय? 3 पट व्याज येतं. तर 9 पट व्याज. तर x वर्षात 9 पट व्याज येईल. x वर्षात काय येईल? 9 पट. जर 3 वर्ष किती पट व्याज येते? 3 वर्षात. तर x वर्षात किती पट व्याज येईल? 9 पट. हे झालं ना कॉम्बिनेशन. आता याचा क्रॉस गुणाकार करायचा. काय करायचा? क्रॉस म्हणजे 3 गुणिले 9 आणि x गुणिले 3. 9 त्रिक 27. 3x. तर x बरोबर काय येणार? 27 भागिले 3 बरोबर किती येणार? 9. आलं उत्तर. 9 वर्षांमध्ये दाम किती होणार? ती 10 पट होणार. 9 वर्षांमध्ये दाम 10 पट होणार. मी परत एक्सप्लेन करतो. उदाहरण बघा सगळे व्यवस्थित. उदाहरण आहे, सरळ व्याजाने एका रकमेची दाम 4 पट 3 वर्षामध्ये होते. दाम किती होते? 4 पट 3 वर्ष होते. तर दाम 10 पट किती वर्षामध्ये होईल? दाम 10 पट किती वर्षामध्ये होईल? तर बघा 3 वर्षामध्ये दाम 4 पट होणं म्हणजे 1 पट मुद्दल येणं. 1 पट मुद्दल असते आणि 3 पट काय असतं? व्याज असतं. म्हणजे 3 वर्षामध्ये 3 पट व्याज भेटतं. 3 वर्षामध्ये किती पट व्याज भेटतं? 3 पट. तर 10 पट पुढं काय दिलं त्यांनी? दाम 10 पट किती वर्षात होईल? तर 10 पट x वर्षामध्ये होईल. म्हणजे 1 पट मुद्दल येणार, 9 पट काय येणार? व्याज. म्हणजे 9 पट व्याज येण्यासाठी त्याला x वर्ष लागतील. म्हणजे 3 पटला 3 वर्ष, तर 9 पटला किती लागणार? 9 वर्ष लागणार. 9 पट व्याजाला किती वर्ष लागणार? 9 वर्ष. ते फक्त मी तुम्हाला क्रॉस करून उत्तर काढून दिलं, पण तुम्ही तोंडी उत्तर सांगू शकता. किती येणार? 9 येणार. हे गणित समजलं सगळ्यांना? काही शंका नाही तुम्हाला? आता लिहा सगळ्यांनी. सगळ्यांनी परत उदाहरण बघायचे. दुसरं उदाहरण आहे,
सरळ व्याजाने एक रक्कम ही 7 पट 4 वर्षात होते. किती रक्कम होते? 7 पट 4 वर्षात होते. तर 16 पट किती वर्षामध्ये होईल? 16 पट किती वर्षामध्ये होईल? याचा सिंपल मी सांगतो. 7 पट होण्याचा अर्थ असा असतो की त्याच्यावर 6 पट काय व्याज येणं. 6 पट काय येणं? व्याज येणं. आणि ती 6 पट व्याज किती वर्षात रे? 4 वर्षामध्ये. 16 पट होण्याचा अर्थ किती असतो रे? त्याच्यावर 15 पट काय येणार? व्याज. 16 ते 1 मायनस करायचं बघा. किती येणार? 15 पट काय येणार? व्याज येणार. ते किती वर्षात होईल? ते x वर्ष होणार. काय होणार ते? x वर्ष. तुला समजलं की आता 4x कसं आलं? हे कोणाला समजलं नाही? एक्सप्लेन सांगतो मी. किती जण समजलं नाही विचारतो मी परत. नंतर चान्स भेटणार, नंतर फक्त दुसरं काय भेटेल? समजलं की 6 4 कसं आलं? 6 पट 4 वर्षात होईल तर 15 पट x वर्ष होणार. त्याचा क्रॉस गुणाकार करायचा. क्रॉस गुणाकार करताना n याला गुणायचं, n याला गुणायचं. 6 गुणिले x आणि 15 गुणिले 4. तर x बरोबर 15 गुणिले 4 भागिले 6. 3 एक 3, 3 दुने 6, 3 पाचे 15, 2 दुने 4. तर x बरोबर किती येणार? 10 येणार. तर 10 वर्षामध्ये 15 पट होणार. 10 वर्षात किती होणार? ती 15 पट. समजलं उदाहरण? ठीक आहे. आता 1 मिनिट ऐका रे. एक रक्कम सरळ व्याजाने 9 वर्षामध्ये 12 पट होते. 9 वर्षामध्ये 12 पट होते. तर किती वर्षात 34 पट होईल? किती वर्षात 34 पट होईल? दोन्ही पण सुटे नाही. पहिल्यांदा आहे ना बघा, हे बघा पुस्तकाची मित्र कशी आहे. रक्कम जर 5 वर्षामध्ये 4 पट होते तर किती वर्षामध्ये 19 पट होणार? किती वर्षामध्ये 19 पट होणार? पुस्तकात मित्र कशी यूज केली त्यांनी बघा ते पट वजा 1 गुणिले 100 भागिले टी हे सूत्र वापरून पहिल्यांदा आर काढला. त्यांनी काय काढला? पहिल्यांदा आर काढला. आता आर कसा काढणार?
की पट वजा 1 म्हणजे किती येणार 3 गुणिले 100 म्हणजे 300 300 भागिले 5 5 सक 30 60% आर आला. रेट किती आला 60%. हा 60% रेटनी रक्कम 19 पट किती वर्षामध्ये होणार 19 पट म्हणजे पट वजा 1 म्हणजे 18 गुणिले 100 म्हणजे 1800 भागिले 60 6 1 6 6 3 18 30. अशी प्रोसेस पुस्तकाची प्रोसेस जास्त क्रिटिकल आहे. डबल प्रोसेस करावी लागते. नंतर लक्षात राहत नाही. ही मेथड सगळ्यात सोपी ही मेथड तुम्हाला बेस्ट पडेल सगळ्यांना. 1 मिनिटात उत्तर निघतं आणि आपल्या पहिल्यापासून ही प्रचलित मेथड आहे. आता पुढचं उदाहरण घ्यायचं सगळ्यांनी. हा टाईप फिनिश झाला बस जरा ना बस का रे का अजून उदाहरणं घ्यायची 1 2 घ्या अजून 2 उदाहरणं घ्यायची घरून सोडून एक घ्या फक्त चला लास्ट. घरी सॉल्व करा सगळ्यांनी. एक रक्कम सरळ व्याजाने 2 वर्षामध्ये 5 पट होते. 2 वर्षामध्ये 5 पट होते तर किती वर्षामध्ये 12 पट होईल. किती वर्षामध्ये 12 पट होईल. गेले पुढचा टाईप नंबर 9 त्याचा क्वेश्चन नंबर पाहिला. टाईप नंबर 9 चा क्वेश्चन नंबर पाहिला. या एक रक्कम सरळ व्याजाने 4/9 पट होते. एक रक्कम सरळ व्याजाने 4/9 पट होते जर मुदत आणि दर समान असेल. जर मुदत आणि दर समान असेल तर मुदत म्हणजे कालावधी मुदत टाइम समान असेल तर दर काढा किंवा मुदत काढा. असा पॉइंट विचारते दर काढा किंवा मुदत काढा. याला सरळ सिंपल शॉर्ट ट्रिक सांगतो मी. जर मुदत आणि दर समान तर तेव्हा काय घ्यायचं मुदत आणि दर बरोबर पट गुणिले कर्णित पट गुणिले 100 कर्णित पट गुणिले 100. तर बघा कर्णीमध्ये पट किती रे 4/9. हे सूत्र कधी वापरायचं जर मुदत आणि दर समान असेल तर. मुदत आणि दर समान असेल तर कर्णीमध्ये पट गुणिले 100 पट किती 4/9 4/9 गुणिले 100. आता 4/9 चा बाहेर किती पडणार सांगा मला. 4 चा बाहेर किती पडतो रे 2. 9 चा किती पडणार 3. 100 चा किती पडणार 10. 10 गुणिले किती झाले 20/3. या 3 ने भाग द्यायचा. 3 त्रिक 3 5 15 3 सक 18. किती बाकी उरली 2. पॉइंट दिला 2 किती झाले 20. परत 3 सक 18 3 सक 18 टक्के किंवा वर्ष. जर मुदत विचारली तर 6.66 वर्ष आणि जर टक्के विचारले 6.66 टक्के. म्हणजे सूत्र कधी वापरायचं जर मुदत आणि दर समान असेल तर
कर्णिक पट गुणिले 100 ते सूत्र वापरायचं. समजलं का? याच्यामध्ये काहीच नाही. जर आणि मुदत आणि दर समान असेल तर बघा एक रक्कम सरळ व्याजाने 4/9 पट होते. जर मुदत आणि दर समान असेल तर दर किंवा मुदत काढ दोन्हीपैकी काही पण विचारतील. एक दर विचारतील किंवा मुदत विचारतील. तर तुम्ही काय करायचं, जर दर आणि मुदत जर सारखी असेल तर बघा कर्णिक पट गुणिले 100, कर्णिक पट गुणिले 100 तर 4/9 गुणिले 100 बरोबर किती येणार? 20% येणार. बरोबर किती येणार? 20 नाही येणार रे, 6.66 येणार. 6.66. समजले का नाही सगळ्यांना? लिहा सगळ्यांना. पहिलं गणित घ्यायचं, एक दोन फिलअप करू द्यायला. पहिलं क्वेश्चन द्यायचं. एक रक्कम सरळ व्याजाने किंवा असं होईल बघा, जी शाब्दिक भाषा आहे ती दोन प्रकारची आहे. एका रकमेचे सरळ व्याजाने 3 वर्षामध्ये 2000 रुपये रास होईल, असे पहिली भाषा आहे. 3 वर्षामध्ये 2000 रुपये रास होईल किंवा असं म्हणायचं एक रक्कम सरळ व्याजाने 3 वर्षामध्ये 2000 रुपये होईल असं असेल. एका रकमेची रास 2000 होईल किंवा एक रक्कम सरळ व्याजाने डायरेक्ट 2000 होईल 3 वर्षामध्ये, आज डायरेक्टली मेन्शन असेल. तर आपण त्याचा पहिली शाब्दिक भाषेतल्या टाईपमध्ये लिहून घेऊ. ती असं असेल त्यामध्ये घ्या पहिला पॉईंट. एका रकमेची सरळ व्याजाने एका रकमेची सरळ व्याजाने 2 वर्षाची रास ही 3000 रुपये आहे. 3000 रुपये आहे. 3000 रुपये आहे आणि 3 वर्षाची रास ही 4000 रुपये आहे. 4000 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती? आता बघा त्यांनी काय दिलं आहे, 2 वर्षाची रास 3000 रुपये आणि 3 वर्षाची रास किती आहे? 4000 रुपये. रास म्हणजे काय असतं? मुद्दत असते. रास म्हणजे काय असणार आहे? रास म्हणजे सूत्र आपल्याकडे रास बरोबर मुद्दत प्लस व्याज. ते व्याज सरळ व्याज किंवा चक्र व्याज डिपेंड करत ते एक्सप्रेशन म्हणतात. आता इथं 2 वर्षाची रास म्हणजे मुद्दत प्लस 2 वर्षाचं व्याज आणि 3 वर्षाची रास म्हणजे मुद्दत प्लस 3 वर्षाचं व्याज. दोघांमध्ये फरक पडलेला आहे. तो फरक काय आहे की 1 वर्ष जास्त असल्यामुळे 1 वर्षाचं व्याज इथं जास्त ऍड झालेलं आहे. ते ऍड झालेलं आहे 1 वर्षाचं व्याज जास्त ऍड झालेलं आहे. बघा इथं आता जो फरक काढायचा याच्यात काय काढायचा?
फरक काढायचा. 2 म्हणून 3 वर्ष गेले, खाली किती उरलं? 1 वर्ष उरलं. खाली किती उरलं? 1 वर्ष. 3000 मग 4000 केले, खाली किती उरले? 1000 रुपये. म्हणजे तर 1 वर्षाचं जे व्याज आहे, 1 वर्षाचं व्याज किती आहे? 1000. हे समीकरण आता फॉर्मॅट करायचं एखाद्या साठी. म्हणजे कसं बनवणार आहे आता? हे समीकरण यूज करू आपण. किती कोण समीकरण यूज करणार आता? हे समीकरण यूज करणार. आता 1 वर्षाचं व्याज जर 1000 आहे, 2 वर्षाचं व्याज किती येणार आहे? कारण 2 वर्षाची राज दिली. काय दिली इथं? 2 वर्षाची राज दिली. मग आपण काय करणार? 2 वर्षाचं व्याज घेणार. 2 वर्षाचं व्याज किती येणार आता? 2000 रुपये. आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे 2 वर्षाची रास 3000 रुपये. 2 वर्षाची रास किती आहे? 3000 रुपये. इकडे दोघे इकडे 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 तू इकडे रोहिणी इकडे पुढे झालं आहे. पुढे झालं पाहिजे. तुम्हाला ब्रेक किती देता? ब्रेक किती तुम्हाला? 10 मिनिटं. किती वाजले आता? किती वाजले? ते माग काय पडत होतं दरवाजे. घे ना काहीतरी आहे पुढे. हो सर. मध्ये तुम्ही तर मध्ये मोठे पण बाहेर जाणार ते लोक. अरे लवकरच चला मध्ये या. माहिती लवकर वय ना पुढं. लागत नाही का? अरे धीरज सरांनी मग तो अंडा दिला डायरेक्ट. धीरज सर नको म्हटलं पोर डायरेक्ट हात बरं आहे आपण नवी छोटी. तुम्हाला हंटर चांगला म्हणला लागेल जो दिसायला चांगला पण लागणार नाही असा. ठीक आहे चालेल. 2 वर्षाचं जे व्याज किती भेटलं रे? 2000 भेटलं. आता 2 वर्षाचं जे व्याज 2000 भेटलं, ती रक्कम आपण काय करू? याच्यामध्ये टाकू 2 वर्षाची राशीमध्ये. 2 वर्षाची रास बरोबर काय आहे? मुद्दल प्लस व्याज. आता बघा हे सूत्र यूज करायचं. 2 वर्षाची रास किती रे? 3000. मी तर रास बरोबर किती टाकणार? आपण 3000 टाकणार. बरोबर. मुद्दल माहिती आहे का? नाही. 2 वर्षाचं व्याज किती रे? 2000 आहे. हे किती आहे? 2000. आता 2000 इकडे प्लस इकडे काय होणार? मायनस. तर मुद्दल बरोबर काय येणार? 3000 मायनस 2000 बरोबर किती येणार? 1000. मुद्दल भेटली की तुम्हाला? आपल्याला काय काढायची होती? मुद्दल. समजला पॉईंट तुम्हाला? मी तुम्हाला रिएक्सप्लेन करतो उदाहरण सगळ्यांनी बघा. उदाहरण असं आहे की एका रकमेची सरळ व्याजाने 2 वर्षाची रास 3000 रुपये होते, 3 वर्षाची रास 4000 रुपये होते. तर ती रक्कम कोणती किंवा मुद्दल कोणती? ती रक्कम कोणती किंवा मुद्दल कोणती? आता ठीक आहे. 2 वर्षाची रास 3000, 3 वर्षाची रास 4000 यांची आपण फरक काढला तर खाली किती येणार? 1 वर्ष. आमचा हा जो फरक होतो म्हणजे 1 वर्षाचं व्याज झालं ते 3000 पण 4000 गेले. कारण 1 वर्षामध्ये 1000 रुपये व्याज वाढलं. म्हणजे 1 वर्षाचं व्याज किती आहे? 1000. तर आपण आता 1 वर्षाचं जे व्याज होतं 1000 रुपये त्याला आपण काय करणार? इकडं कोणत्याही उदाहरणाशी त्याला तर आपण रिलेट करणार. याशी रिलेट केला आपण 2 वर्षाची रास. म्हणून आपण काय घेतो? 2 वर्षाचं 2 एका वर्षाचे व्याज. आता बघा 2 वर्षाचे व्याज ते किती आहे? 2000 आलं. किती आलं? 2000. आता त्या 2000 मध्ये आपण काय करणार? ह्या समीकरणामध्ये टाकणार. 2 वर्षाची रास 3000 रुपये. तर मग आपण ही राशीच्या ऐवजी काय भरले? 3000 भरले. असं घेतलं ना. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. आता आपण काय करू? हे 2 वर्षाला पॉईंट वापरू. 2 वर्षाची रास किती रे? 3000. मुद्दल माहिती आहे का? नाही. व्याज किती आहे 2 वर्षाचं? 2000. ती किंमत तिला भरली. फक्त किंमत काय करली? तिला भरली. आणि डायरेक्ट आपण काय काढलं? 2000 इकडे वजा करून 1000 रुपये आपलं उत्तर आलं. ते काय आपली मुद्दल आली. समजला पॉईंट? लिहा सगळ्यांनी. एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास ही 15000 रुपये होते. एका रकमेची 3 वर्षाची रास ही 15000 रुपये होते आणि 5 वर्षाची रास
5 वर्षाची रास ही 19,000 रुपये होते. 19,000 रुपये होते. 19,000 रुपये होते. तर मुद्दल काढा. तर मुद्दल काढा. तर मुद्दल काढा. कुठलं एक प्रश्न घ्या. लास्ट क्वेश्चन मध्ये लिहायचं आहे बघा. एक रत्नागिरी सरळ व्याजाने आली 15 आणि 5 वर्षाची किती आली 9 आली. दोघांचा फरक किती आहे रे. हा ठीक आहे. 2 वर्षाची किती आली. 2 वर्षाचं व्याज किती आलं 4,000. या समीकरण यूज केलं आपण. 3 वर्षाची रास दिली मग 3 वर्षाचं व्याज किती येणार 6,000 येणार. ते 6,000 या 15,000 मधून मायनस झाले खाली किती उरले. म्हणजे तुम्ही कन्फ्यूज आहे उदाहरणामध्ये. ठीक आहे. मी रिपीट हे उदाहरण परत रिपीट एक्सप्लेन करू तुम्हाला. म्हणून हे उदाहरण मी थोडंसं फिरवलं होतं. मागचं उदाहरण तुम्हाला आठ रुपये होतं म्हणून तुम्ही सगळे एक काम करे इकडे पुढे 1 मिनिट एवढं बरं लवकर बरं इथं उदाहरण बरं. आता या टाईपसाठी एक सूत्र सरळ सरळ सांगतो मी. पण सूत्राचं पण पाठ करायची गरज नाही. काय करे या गणितामध्ये सूत्र पाठ करायची गरज नाहीये. सूत्राशिवाय तुम्ही डायरेक्ट किंमत सूत्र तुमच्या डोक्यात जर बसलं तर डायरेक्ट किंमत भरू शकता. सूत्र असं आहे बघा की एकंदरीत व्याजदर बरोबर सूत्र असं आहे P1 R1 अधिक P2 R2 भागिले P1 अधिक P2. P1 अधिक P2 म्हणजे काय असतं माहिती का. P म्हणजे पहिली मुद्दल आणि P2 म्हणजे काय असते दुसरी मुद्दल. R1 म्हणजे पहिला दर आणि R2 म्हणजे काय असतो दुसरा दर. हा P1 P2 तुम्हाला माहितच आहे. आणि एकंदरीत व्याजदर सूत्र आहे. आता याची किंमत डायरेक्ट सूत्र पाठ न करता डायरेक्ट किंमत भरायची. सूत्र पाठ करायची गरज नाही. ते कसं सांगतो मला मी डायरेक्ट. ठीक आहे चला. याचं गणित घ्या. एक रक्कम सॉरी एका व्यक्तीने त्याचं पहिलं गणित श्रीरामने घ्यायला आहे. श्रीरामने एसबीआय बँकेत 5,000 रुपये 20% दराने गुंतवले. 5,000 रुपये 20% दराने गुंतवले आणि
9,000 रुपये 9,000 रुपये 10% दराने गुंतवले 10% दराने गुंतवले श्रीरामने 5,000 रुपये 20% दराने गुंतवले आणि 9,000 रुपये 10% दराने गुंतवले तर त्याचा एकंदरीत म्हणजे सामायिक व्याजदर किती त्याचा एकंदरीत म्हणजे सामायिक व्याजदर किती एकंदरीत म्हणजे सामायिक व्याजदर किती तर बघा एक मिनिट सगळ्यांनी याला हा जो पहिला याला P1 मानायचा याला R1 मानायचं याला काय मानायचं P2 आणि याला R2 पण हे सगळं मांडून सूत्रपाठ करून किंमत भरायचं एक एक बघून अशी काही गरज नाही सरळ सरळ करायचं 5,000 गुणिले 20 काय करायचं 5,000 गुणिले 20 झालं का P1 R1 आधी काय करायचं हा खालचा दोघांचा गुणाकार करायचा 9,000 गुणिले 10 9,000 गुणिले 10 भागिले काय करायचा 5,000 अधिक 9,000 घ्यायचा 5,000 अधिक 9,000 5,000 अधिक 9,000 म्हणजे R1 P1 अधिक P2 चला दोघांचा गुणाकार करा आता आधी झाला 1,00,000 झाला एकावर किती शून्य द्यायचे 5 शून्य द्यायचे आधी आधी झाला नावावर 4 शून्य म्हणजे 90,000 किती झालं 90,000 आणि 5 9 किती झाला हा 14,000 किती झाला 14,000 चला 1,90,000 भागिले 14,000 1,90,000 भागिले कुठं खाली बेरीज 5,000 अधिक 9,000 किती होता 14,000 चला त्यांचं दोघांची बेरीज किती झाली रे 1,90,000 किती झाली 1,90,000 भागिले 14,000 3 शून्य 3 शून्य कॅन्सल 190 भागिले 14 190 भागिले 14 डायरेक्ट 14 ने 190 भागायचं 14 एक 14 किती बाकी उरली 5 उरली 14 एक 14 14 दुने 14 त्रिक 42 पॉइंट घ्यायचा 42 मध्ये किती उरले आता 8 उरले 14 पंच 70 14 पंच 13.5 किती आला टक्के